राईट. तर चला मला चॅट करून सांगायचं आहे कोणते कोणते क्वेश्चन जमले नाहीत. 1 ते 5 मध्ये कोणता जमला नाही सांगा बरं जरा. पहिल्या 1 ते 5 मध्ये क्वेश्चन नंबर 3. चला पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 3 घेतोय मी. क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. ओके. चला क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय. A body moves from A to B at a speed of 10 meter per second and back to A along the same path at the speed of 20. Find the average speed and the average velocity from the journey. चला सिंपल आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 चं मी इथं आन्सर लिहितोय. एक बॉडी आहे ती ह्या A पॉइंट पासून ह्या एका B पॉइंट पर्यंत गेलेली आहे. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. 12th क्लास मध्ये भरपूर कामाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर ओके. तर आपले 10th क्लासचे रिझल्ट तुम्हाला माहित असतील. आतापर्यंत तरी 4 जण 100 आउट ऑफ 100% घेतलेत आणि सायन्स मध्ये तिघांना 99 मार्क्स आहेत. आणखीन तर बघ आणखीन रिझल्ट यायचे, आणखीन हे व्हायचे राहिलेत. आपण बॅनर वगैरे बनवून मग तुम्हाला फेसबुकवर व्हॉट्सअपवर ते टाकू, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्स मध्ये सोरगेकर सरांचं लक्षात घ्या, हे पहिलंच वर्ष होतं, अगदी पहिलं वर्ष, आणि फक्त 5 का 6 विद्यार्थी होते, फक्त 5 का 6. तर त्याच्यापैकी एक जण 100 वर आहे, 99 वर पण आहे, 100 वर पण एक आहे, वैष्णवी साठे म्हणून. तर लक्षात घ्या सोरगेकर सरांनी तर अतिशय कमी वेळामध्ये खूप ग्रँड सक्सेस मिळवलेला आहे. सो लक्षात ठेवायचं, सर एकदम नंबर 1च आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून भरपूर फायदा करून घ्यायचा आहे. ओके. तर आता बघा, ए कडून बी कडे आपल्याला जायचं आहे. समजा इकडून इकडे जाताना नीट लक्ष द्यायचं आहे. आता बघा बॉडीची पहिली मोशन कशी आहे बघा. पहिली मोशन आहे इथून इकडे, ही पहिली मोशन आहे, नीट लक्ष द्यायचं आहे. ए कडून बी कडे गेली बॉडी, आणि दुसरी मोशन त्या बॉडीची कशी आहे, ह्या बी कडून ए कडे. ठीक आहे. जरा व्यवस्थित लक्ष द्या बरं, मी काय सांगतोय ते जरा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. दोन मोशन आहेत बॉडीच्या, ए कडून बी कडे आणि पुन्हा बी कडून ए कडे. मला सांगा, ए कडून बी कडे गेली आणि बी कडून ए कडे गेली, तर डिस्प्लेसमेंट किती आहे एवढंच सांगा मला याच्यामध्ये. डिस्प्लेसमेंट, गुड. डिस्प्लेसमेंट किती आहे? सर्वांचं अतिशय छान उत्तर आहे 0. मग डिस्प्लेसमेंट 0 आहे म्हटल्याच्या नंतर बघा, वेलॉसिटी इज इक्वल टू काय असते बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट 0 आहे, टाइम किती का लागत नाही. सो वेलॉसिटी तर 0 आहे त्या क्वेश्चन मध्ये. सो ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणते, हे ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा तर प्रॉब्लेम मिटला. ठीक आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा प्रॉब्लेम मिटला. आता आपल्याला काय बघायचं आहे, ऍव्हरेज स्पीड, जे की खूप कामाचं आहे. बघा आता हे जरा नीट लक्ष द्या, मी काय काय सांगतो याच्यामध्ये. नाव ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय असते, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. आता मी काय करतोय, अशाच प्रकारचा एक आणखीन एक इथं तुम्हाला हे काढून दाखवतोय बाजूला, म्हणजे एक जनरल फॉर्म्युला आला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. काय काय करतोय जरा लक्ष द्या बाळांनो. समजा मी ऍव्हरेज स्पीड विषयी बोलतोय, व्हेलॉसिटी विषयी नाही. आता ऍव्हरेज स्पीड विषयी.
त्यांनी हा जो फॉर्म्युला दिलाय ना इथं, हा फॉर्म्युला तुम्हाला मी डिराईव्ह करून दाखवतोय, राईट? किंवा पुन्हा एक काढायची गरज नाही. हा, तर समजा मी काय करतोय, आता ही बॉडी इकडे जात असताना त्याची स्पीड किती होती? S1 स्पीड घेतोय, त्यांनी व्ही घेतलंय, व्हेलॉसिटी घेतलेली आहे, मी स्पीड घेतोय, काय फरक पडत नाही बघा, कारण सरळ रेषेत पुढे चाललंय ना. तर तिची ए कडून बी कडे जाताना किती स्पीड आहे मला तुम्ही सांगा बरं, म्हणजे तुम्हाला वाचून कळतंय का नाही ते पण मला बघितलं पाहिजे. ए कडून बी कडे जाताना स्पीड किती आहे? व्हेरी गुड, 10 मीटर पर सेकंद. दिस इज द स्पीड. सो 10 मीटर पर सेकंद. आणि जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स आपण म्हणूया काहीतरी डी आहे किंवा एक्स आहे, काही चालतंय, डिस्टन्स डी म्हणा किंवा एक्स म्हणा, काही फरक पडत नाही. सो पहिला डिस्टन्स जो आहे तो समजा आपण डी म्हणूया, डी. पहिली जर्नी काय माहिती आहे ना, पहिली जर्नी काय आहे, पाहिजे तर मी वर लिहिलोय ना, तर त्याच्याऐवजी खाली लिहितो, ही पहिली जर्नी आहे बघा, ही पहिली जर्नी आहे, ही जी काढली ना ह्या एरोनं मी, ती पहिली जर्नी आहे, तिच्यामधली स्पीड 10 मीटर पर सेकंद, आणि त्या जर्नीचा डिस्टन्स त्याला D1 म्हणतो मी, त्याला आपण इक्वल टू डी घेऊया. त्याच्यानंतर घाई नाही चिंता नाही, घाई नाही चिंता नाही, समजलं पाहिजे, ठीक आहे? त्याच्यानंतर बघा आता काय होतंय, आता दुसरी जर्नी वापस यायची आहे बाळांनो. दुसरी जर्नी कशी आहे? वापस यायची. मग ही बघा दुसरी जर्नी, ते वापस आलेले आहेत दुसऱ्या जर्नीमध्ये. ओके, ठीक आहे. तर कसे वापस आले बघा बरं जरा, कसे वापस आलेले आहेत. तर स्पीड किती आहे वापस येतानाची, स्पीड किती आहे बोला बरं जरा? 20. व्हेरी गुड, 20 मीटर पर सेकंद. मला उत्तर पाहिजेत, माझं लक्ष आहे. त्याच्यानंतर सो 20 मीटर पर सेकंद आहे स्पीड वापस येतानाची, पण डिस्टन्स किती आहे? डीच आहे. वापस येताना पण तेवढाच डिस्टन्स आहे, झिरो नाही बेटा. डिस्टन्स जाताना जेवढा आहे तेवढाच आहे. मी डिस्प्लेसमेंट म्हटलो का? नाही. नाव आता व्हेलॉसिटीचं तर काम झालं आपलं, व्हेलॉसिटी सोडून द्या, बट स्पीड ऍव्हरेजचा हा फॉर्म्युला, ठीक आहे? ऍव्हरेज स्पीड. आता टोटल डिस्टन्स म्हणजे किती रे बाळांनो? जातानाचा एक डिस्टन्स, येतानाचा एक डिस्टन्स, असे दोन डिस्टन्स आहेत, D1 प्लस D2. हे जे ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला काय आहे? D1 प्लस D2. आरामात घेऊया, D1 प्लस D2 टोटल डिस्टन्स. त्याच्यानंतर टोटल टाइम किती आहे रे? हे बघा, इकडून इकडे जाताना हे T1 आणि इकडून इकडे येताना T2, असे दोन टाइम लागले का नाही बाळांनो? बरोबर आहे का नाही? म्हणजे इथून इकडे जाताना समजा टाइम लागला T1 आणि इकडून इकडे वापस येताना टाइम लागला T2, ठीक आहे? तर सिंपल आहे. मग मी काय लिहिणार? T1 प्लस T2. हे तर काम खतम झालं. बर, आता डिस्टन्स D1 आणि D2 दोघं पण काय आहे? तर D1 पण किती आहे? डीच आहे. D2 पण किती आहे? डीच आहे. त्याच्यामुळं D प्लस डी लिहिणार मी इथं. काय लिहिणार बघा? D प्लस डी. घाई नाही चिंता नाही, हा, D प्लस डी लिहिणार मी इथं आता. सो D प्लस डी डिव्हायडेड बाय, आता खूप महत्वाचं आहे, T1. आता आपल्याला T1 आणि T2 दिलेत का रे प्रश्नामध्ये? सांगा बरं, यस और नो. टाइम दिलाय का? जायला किती वेळ लागला आणि यायला किती वेळ लागला, असं काही दिलंय का? नाही. बोला जरा, दिलंय का? नाही. मग टाइम दिला नाही तर आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का? त्या टाइमला थोडीशी ट्रिक वापरावी लागते. बघा, तुम्हाला हे माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू
डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे स्पीड 1 इज इक्वल टू डिस्टन्स 1 अपॉन टाइम 1. मग मी काय करतो, ह्या टाइम 1 ला इथं नेतो आणि स्पीडला त्याच्या ठिकाणी आणतो. म्हणजे टाइमचा फॉर्म्युला काय येतो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग 1 असेल तर 1, 2 असेल तर 2. आपल्याला 1 पाहिजे तर 1. हे बघा, T1 इज इक्वल टू D1 बाय S1. तसंच T2 इज इक्वल टू D2 बाय S2. चला बरं, बोला बरं, हे कळलं का रे सर्वांना? हे कळलं का सर्वांना? बोला बरं एकदा, हे कळलं का बाळांनो? येस, हेच तर कळणं महत्वाचं आहे, हेच खूप महत्वाचं आहे. येस, यू गाईज अँड गर्ल्स, यू हॅव गॉट दिस, देन देर इज नो प्रॉब्लेम. मग मी T1 इज इक्वल टू काय लिहितो बघा बरं, T1 इज इक्वल टू D1 अपॉन S1. पण D1 आणि D2 दोघं पण D आहेत, हे विसरू नका. D1 आणि D2 हे दोघं पण काय आहेत, D आहेत. T2 ला मी काय लिहिणार बघा बरं, D2 अपॉन स्पीड 2. हे बघा, परंतु तुम्हाला हे माहिती आहे D1 आणि D2 दोघं पण काय आहेत, D. मग हे D1 आणि D2 लिहायची गरज आहे का इथं? काहीच गरज नाही. काही गरज आहे का इथं लिहायची? नाही. म्हणून त्यांना सिंपली मी काय लिहितो, Dच लिहितो. काय फरक पडतोय? फक्त D लिहिलं तर काय फरक पडेल का? नाहीच फरक पडणार बाळांनो. हे बघा, कट कट, ठीक आहे, कट आहे. मग आता चला पुढे. आता मला सांगा, वर काय आहे, कलर बदलूया थोडासा. कलर बदलल्याशिवाय मजा येणार आहे का? टाइमपास करत करत अभ्यास करायचा, टाइमपास करत करत अभ्यास करायचा, कधीच अभ्यासाचा ओव्हरलोड घ्यायचा नाही. सक्सेस ह्या वर्षी नाही भेटलं, पुढच्या वर्षी भेटत असते आयुष्यात. लक्षात घ्या, आयुष्य एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे. आपण कधी कधी एका आता तुम्ही तर 9वीत आहात, सोडून द्या. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं कसं असतं, ह्या वर्षी नाही झालं तर कसं करायचं, पॅरेंट्सला फेस कसं करू, आई वडिलांना, बाहेरच्या समाजात काय म्हणतील, मला सर्व हसतील. काय नसते बघा. एक वर्ष आयुष्यातलं गेलं म्हणजे आयुष्य खराब होत नसतं. आयुष्य एवढं मोठं आहे, त्यामध्ये सक्सेस होण्यासाठी फक्त 2 वर्ष मेहनतीची गरज आहे. कुठेही 1-2 वर्ष फक्त डीप मेहनत करा, कोणत्याही क्षेत्रामध्ये. 2च्या ऐवजी 3 वर्ष करा, सक्सेस भेटते. पण तुम्ही एवढे छोटे असता, एवढा ब्रेन छोटा असतो तुमचा, की तुम्हाला ह्या पुढच्या गोष्टीच माहित नसतात. तुम्हाला समाज, मित्र हसतील ह्याचं खूप पडलेलं असतं. पण आयुष्य त्याच्यापेक्षा एवढं मोठं असते बाळांनो, एवढं मोठं असतंय की त्या गोष्टी खूप मॅटर कमी करतात. त्याच्यामुळे कधीच फ्रस्ट्रेट होऊन अभ्यास करायचा नाही. कूल मस्त मजा घेऊन अभ्यास करायचा, मजा घेऊन, कुणाचं प्रेशर घेत बसायचं नाही. आपलं आयुष्य हे फक्त आपण जगायचं असते, लक्षात घ्या. असं म्हणालोय म्हणून काय मूर्खपणा करत बसायचा नाही. कशाला मूर्खपणा करायचा? आपल्या आयुष्यासाठी आपण काम करायचे, पण आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं करायचं. आणि आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं नक्कीच करायचं. कोण आपल्या पुढे जाऊ शकते, कोण आपल्या मागे राहू शकते, त्याचा खूप जास्त डोक्याला ताप घेत बसायचा नाही. अरे जर तुम्ही असं विचार केलं की मीच सर्वात बेस्ट राहणार, तर विषय संपला. बघा तुम्ही जगामध्ये सर्वात बेस्ट होणं किती अवघड आहे. मग त्याच्यातच आयुष्य घालणार का? जिंदगी कधी जगणार? त्यामुळं तुम्ही फक्त स्वतःला हरवायचं. काल किती अभ्यास केला होता, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त करायला बघायचा. बाकी दुनिया गई भाड में. लक्षात घ्या, आपलं आयुष्य हे आपणच ठरवायचं, डिझाईन करायचं आणि छान जगायचं. पालकांना टेन्शन पण द्यायचं नाही, टेन्शन आपण पण घ्यायचं नाही, आणि मस्त मजाक मजाक मध्ये अभ्यास करायचा. आणि एक लक्षात घ्या, सर्वात मोठी घाण सवय जी असते विद्यार्थ्यांची, त्याच्यामुळे टेन्शन येत आहे, की परीक्षा पुढे आली की टेन्शन घेऊन खूप जास्त अभ्यास करायचं, रात्री जागून काढायचं. पण आता ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस काहीच नाही करायचं, मस्त मजा मारायची. तसं कसं होणार? असं नाही. लक्षात घ्या, अभ्यासाला आपल्या जीवनाची सवय बनवा. जसं की आता मला सांगा, तुम्हाला दिवसातून आंघोळ केल्याशिवाय करमतंय का? नाही. मग तुम्ही दररोज आंघोळ करता म्हणून दररोज एवढे स्वच्छ आहात, असा विचार करा ना. आणि तेच जर तुम्ही फक्त काय बाहेर जायचं ज्या दिवशी, त्याच दिवशी आंघोळ करायला लागला, तर तुम्हाला ते आंघोळ करण्याचा कंटाळा पण येणार आणि तुम्हाला तेवढे स्वच्छ पण नाही राहणार. कारण ज्या दिवशी तुम्ही आंघोळ नाही करणार एक आठवडाभर, त्यावेळेस तुमच्या शरीरावर घाण चढेल, आणि ती घाण मग 1-2 दिवसात निघत नसते. तसंच ब्रेनच आहे, त्याला डेली काम करायला लावायचं. डेली काम अतिशय सुंदर आहे बघा. डेली थोडं थोडं काम करायला लावायचं.
आणि मग एवढी सवयीचा भाग बनतो, जसं आपल्याला दररोज जेवण करा वाटतंय ना तसा अभ्यास करा वाटतं. ओके, भाषण बंद, काम सुरू. डी प्लस डी काय होते बाळांनो? 2D. बरोबर आहे. हे दोघांचं मिळून बघा बरं काय झालं, हे 2D. त्याच्यानंतर मला सांगा, हे खालचं डी कॉमन निघते बघा, हे डी आणि हे डी दोघांमधून पण कॉमन निघतंय. आता हे पण तुम्हाला जमलं पाहिजे, हळूहळू मॅथमॅटिक्स तुम्हाला कळतंय, लक्षात घ्या. डी कॉमन निघाल्यावर हे काय येते, 1/S1 प्लस 1/S2. अरे कळलं का नाही सर्वांना? कळलं तर यस म्हणून पाठवायचं, मला कळलं तर यस म्हणून पाठवायचं. बघा कळलं का रे बाळांनो? कळलं का? येस. मग आता मला सांगा बरं काय कॅन्सल होईल? भक्ती कॉमन काय काढलं कळलं नाही का? हे बघा, हे डी कॉमन काढलं, डी कॉमन काढलं, डी. मग हे डी जर इथून कॉमन काढलं, इथून पण कॉमन काढलं, तर इथं काय उरतंय? एक उरतंय, इथं पण एक उरतंय आणि डी बाहेर येते. भक्ती कळलं का? डी कॉमन काढणं म्हणजे हे बघा, कॉमन काढण्याचा फंडा तुम्हाला माहित असेल की रे, समजा असेल असं 2x आणि इथं आहे काहीतरी 5x. तर ह्या दोघांमध्ये पण तुम्हाला x दिसायला का नाही? तर हे x ला कॉमन काढायचं, म्हणजे x बाहेर घेतलं का मग x इथून पण निघालं, इथून पण बाहेर निघालं, मग इथं 2 राहिलं मध्ये 5 असं असते ते कॉमन काढणे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आपण 10वीच्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू पण घेणार आहोत. कशा प्रकारे त्यांनी अभ्यास केला, काय अडचणी आल्या, ते इंटरव्ह्यू पण पाहायचा. युट्यूब वरती टाकल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. तर हे डी आणि हे डी कॅन्सल झालं. मग आता बघा, 2 अपॉन, आरामात घ्यायचं काम, 1/S1 प्लस 1/S2. मग आता बघा, मी थोडस इथं आणखीन एक बेसिक माहिती देतो. मी बेसिक माहिती खूप देत असतो, लक्षात घ्या, शिकवत असताना बेसिक माहिती देणे हे माझा छंद आहे. बघा आता कसं होतं रे, हे तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे. काय माहित असलं पाहिजे? 1/S1 प्लस 1/S2 हे कसं करायचं? तर बघा, ह्या दोघांचा खाली गुणाकार होतो, हे ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, आणि खाली दोघांचा गुणाकार असतो. हे तर तुम्हाला माहित असेल. म्हणजे ह्याचं उत्तर काय येते बघा, S1 प्लस S2 डिवायडेड बाय S1 इंटू S2. ठीक आहे. हे एकदम सिंपल आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? एवढंच सांगा मला, म्हणजे याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? बोला बरं एक वेळेस मला. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, अतिशय सुंदर. चला आता आपण पुढे चलूया. लेट अस मूव फॉरवर्ड. आता बघा काय होतंय बघा, मग इक्वल टू, इक्वल टू, हे 2 तर वरचं जशाला तसं आहे, राईट. तर खाली काय झालं बघा, खाली काय झालं, खाली ह्यांचा बेरीज कशी येते बघा, S1 प्लस S2. फिजिक्स म्हणजे मॅथ्सच असते रे बाळांनो, काहीच नसतं बाकी. S1 इंटू S2. मॅथ्सवर प्रेम करा, मॅथ्सवर प्रेम करा. आता तुम्हाला हे माहिती आहे का बघा बरं, हे एक फॉर्म्युला, A डिवायडेड बाय B अपॉन C. मग हे ह्याच्या भागाकारामध्ये असलेलं C वर जाऊन गुणाकारात येते, म्हणजे काय होतंय, A गुणिले C भागिले B. हे माहिती आहे का रे बाळांनो? हे माहिती आहे का सांगा बरं? हे छोटे छोटे नियम माहिती आहेत का नाही? असं असं जरा माहित असलं पाहिजे. मग मी काय करतो बघा बरं, हे बघा, हे जे खाली आहे, खालच्याच्या खाली, खालच्याच्या खाली असणारं इथं गुणाकारात जातं, राईट. तर बघा कसं जातंय, असं 2 मल्टिप्लाइड बाय S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1
प्लस S2 ही आहे तुमची ऍव्हरेज स्पीड. बघा बरं जरा फॉर्म्युला आला का नाही. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला जो त्यांनी दिलेला आहे त्यांनी फक्त कसं व्हीच्या रूपात दिलाय, मी एसच्या स्वरूपात दिलाय. फॉर्म्युला आला का नाही. किती छान फॉर्म्युला आहे बघा बरं. त्यांनी दिलेला फॉर्म्युला आणि आपण दिलेला फॉर्म्युला राईट आला का. फक्त त्यांनी व्ही घेतलंय बाळांनो. त्यांनी फक्त काय घेतलंय व्ही. हे बघा इथं हे त्यांचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आपला पण फॉर्म्युला तोच आलाय. त्यांनी व्हेलॉसिटीची घेतलंय, मी स्पीड घेतलंय. मग झालं. आता आपण डायरेक्ट उत्तर काढूया. आता हे तुम्हाला प्रत्येक वेळेस कामाला येणार आहे. कुठं पण हे फॉर्म्युला पाठ ठेवा, सतत कामाला. कसं येणार आहे कामाला. समजा एखादी ट्रेन इथून निघाली, मग इथून ए पासून बी पर्यंत तिनं S1 स्पीडनं गेली आणि बी पासून सी पर्यंत तिनं S2 स्पीडनं गेली, तर ऍव्हरेज स्पीड काढा. तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येतो. फक्त दोन्ही ठिकाणी डिस्टन्स मात्र सेम पाहिजे बाळांनो. आणि हे 11वी मध्ये असले प्रॉब्लेम खूप असतात, म्हणून हे कधीच विसरायचं नाही. चलो अब आगे चले, इसका यूज करते यार. तो स्पीड ऍव्हरेज इज इक्वल टू, आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ह्या क्वेश्चन मध्ये सांगा बरं जरा मला. 2 मल्टिप्लाइड बाय, पहिल्या केसमध्ये स्पीड किती आहे तुम्ही सांगितलं 10. हे आपण लिहिलंय पण बघा इथं हे बघा. पहिल्या केसमध्ये स्पीड आहे 10 राईट. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये स्पीड किती आहे, म्हणजे ही S2 किती आहे 20 राईट. 20 होल डिवायडेड बाय S1 म्हणजे 10 प्लस 20. काम खतम हुई गवा. 400 होते बघा वरचा गुणाकार. आता तुम्हाला कळत असेल ना कसा होतोय काय नाही. आणि खालची बेरीज होते 30. 0 0 कटला आणि 3 1 3 बरोबर का. 3 त्रिक 9 पॉइंट दिला 10 झाले. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 असं होतच चालेल पुढे. मीटर पर सेकंद ही आहे ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी 0 आहे. चला कळलं का ऍव्हरेज स्पीड 13.33 कशी आली ते. हा क्वेश्चन कळला का रे सर्वांना. एक वेळेस चॅट करून सांगा बरं. एक वेळेस चॅट करून सांगा. यस, अतिशय सुंदर. चला मग सर्वांनी अगोदर ह्या प्रश्नाचं उत्तर वहीमध्ये लिहून घ्यायचंय. हे प्रश्न पण लिहून घ्यायचा आहे आणि त्याचं उत्तर पण वहीमध्ये लिहून घ्यायचं. बघा किती मोठा प्रश्न आहे हा तुमचं. तुम्ही आता झूम करा तुमच्या मोबाईल मध्ये. ठीक आहे. बघा प्रश्न प्रश्न पण लिहून घ्या आणि उत्तर पण लिहून घ्या, विसरू नका. काय म्हणतोय मी ते. प्रश्न पण लिहून घ्या, उत्तर पण लिहून घ्या. ठीक आहे. खूपच महत्वाचा प्रश्न आहे, खूपच छान प्रश्न आहे बघा. त्याचं डेरिव्हेशन करून मी तुम्हाला दिलं एकदम प्रॉपर. चला लिहा, 10 मिनिटं वेळ. बर शुभम तुझंच कसं. बर बघूया आपण 7 नंबरचा क्वेश्चन करून बघूया. 7 नंबरचा क्वेश्चन करून बघूया. चला इकडे 7 नंबर क्वेश्चन काय म्हणतोय. द वेलॉसिटी ऑफ ए कार इन्क्रीजेस फ्रॉम. सोपा तर दिसतोय रे, सोपा तर दिसतोय मला. सो वेलॉसिटी ऑफ ए कार इन्क्रीजेस फ्रॉम दिस, म्हणजे ही इनिशियल वेलॉसिटी आहे आणि 2 म्हणजे ही फायनल वेलॉसिटी आहे. हा 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 हे बरोबर आहे. काय झालं असेल तुझं युनिट मध्ये घोटाळा झाला असेल. इथं आवर आहे, इथं सेकंद आहे बाळा. ठीक आहे. आता हे माहित असू द्या. कधी लक्षात घ्या, एक्स किलोमीटर पर आवर म्हणजे किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं झाल्यावर लक्षात ठेवा हे नोट. किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंद. हे कधी लक्षात ठेवायचं, हे कधीही लक्षात ठेवायचं. व्हेरी गुड. अथर्वला माहित होतं ऑलरेडी. किलोमीटर पर आवरला जर मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 5/18. तर सिंपल आहे बघा ही. आणि फाइंड द ऍक्सेलरेशन म्हटलं. फाइंड द ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये काढायचंय. तर सिंपल आहे. इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती 33 किलोमीटर पर आवर आहे. किलोमीटर पर आवर. तर त्याला तुम्ही मीटर पर सेकंद मध्ये कसं करणार. 33 आहे गुणिले 5/18. ठीक आहे. मीटर पर सेकंद असंच राहू द्या, काही काळजी करू नका. व्ही किती आहे फायनल वेलॉसिटी
ओ चूक झाली, ही पहिली 15 आहे ना, पहिली किती आहे बाळांनो, 15 आहे. ही 15 आहे. ठीक आहे, ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी इज 15, फायनल वेलोसिटी इज 33. शुभम, मला वाटते आता येईल उत्तर तुझं. हीच चूक झाली होती का? जरा चॅट करून सांग बरं मला. झालं मग. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतंय? हा ठीक आहे, मग करून बघ. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय असते? व्ही मायनस यू अपॉन टाइम. व्ही किती आहे हे बघा, व्ही 33 इंटू 5/18 मायनस यू किती आहे, हे आहे यू 15 इंटू 5/18 डिवायडेड बाय टाइम. टाइम किती आहे? टाइम त्यांनी सांगितलेला आहे 20 सेकंड्स, राईट. तर अशा प्रकारे मग ह्याचं उत्तर काढा तुम्ही. हे काय गुणाकार भागाकार आता ते तुम्ही करा, मी कशाला त्यात डोकं घालू बाळांनो. एवढं तर कळत असेल तुम्हाला, तरी पण मी करूनच दाखवतो. जाऊ दे, आता एवढं हातात घेतले तर कशाला सोडायचं. 5/18 बघा, इथून कॉमन निघते. कॉमन निघते रे बघा, कॉमन. तर 33 राहिलं वजा 15 राहिलं आणि खाली काय आहे 20. आता हे बघा, हे वरच्याच्या भागाकारात आहे म्हणजे खाली गुणाकारात येते. कस काय कळलं का? हे 5 आहे ना, त्याच्या खालचं 18 ला आपण असं खाली लिहू शकतो आणि हे गुणिले 20. कळलं का? हे कळलं का सांगा बरं. हे कळलं का रे? कसं केलं मी? भागाकार गुणाकाराचे साधे साधे नियम आहेत बाळांनो हे. राईट. आणि त्याच्यानंतर हे 33 वजा 15 किती येतं बघा बरं जरा. 5 आणि 3 8, 18 येते. 18 येते बघा, 18. अरे हे तर कटलं ना, 18 कटलं. मग काय येतंय? 5×4 म्हणजे 1/4. 1/4 म्हणजेच काय असते? 0.25 मीटर पर सेकंद स्क्वेअर. काम खतम. कळलं का रे बाळांनो? हे कळलं का? हे हा पण प्रॉब्लेम, 7वा प्रॉब्लेम. ठीक आहे, चला त्याच्यानंतर सांगा डाऊट कशात आहे बाळांनो. कितव्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहे सांगा. एनी क्वेश्चन 5 ते 10 मध्ये काय अडचण बोला. 5 ते 10. 10 to 15. 10 ते 15 मध्ये काही अडचण आहे का? 10 ते 15 जे क्वेश्चन आहे हे बघा इथं. 10 to 15 मध्ये काही अडचण आहे? नाही. ठीक आहे, मग जर काही अडचण नसेल तर आपण मग पुढे चलूया. हे बघा 10 to 15 इथं आहे सर्व, काही अडचण नाहीये ना. फक्त शुभम हे तेवढं तू लिहून घे तुला, म्हणजे काय फक्त चेंज करून घे इथं हे मीटर पर सेकंदला, किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद. तर चलूया आपण ह्या चॅप्टरच्या पुढच्या भागामध्ये. राईट, पुढच्या भागामध्ये चलूया, ज्याला आपण म्हणतोय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. हे पण खूपच कामाचा पार्ट आहे बघा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. काय काय म्हणतोय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये काय बघायचंय बघा आपल्याला. सर्वात पहिले आहे पार्ट इनर्शिया. व्हॉट इज इनर्शिया? व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इनर्शिया म्हणजे स्थूलता. आता ते काही तेवढं मराठीतून जशाल तसं माहित नसतंय. स्थूलता म्हणजे काय? एखाद्या बदलाला चेंज, म्हणजे बदल होण्याला विरोध करणे. इट इज अपोजिशन और लेझीनेस टू चेंज. म्हणजे साधी गोष्ट आहे बघा. ही वही कोणाची आहे? साधना भारतीची वही आहे. ठीक आहे, जिला की ह्या वर्षी सायन्स मध्ये किती पडलेले आहेत? 98 पडलेत. हाताने 1 मार्क घातली तिनं एकदम चुकून, आणि पर्सेंटेज आहेत तिला 100% पडलेले आहेत. लक्षात घ्या, एक हुशार विद्यार्थिनी आहे. ठीक आहे, आपल्या क्लासची एक हुशार विद्यार्थिनी. तर इनर्शिया, सर्वात पहिले इनर्शिया म्हणजे काय? कोणत्याही बॉडीमध्ये इनर्शिया असतो. म्हणजे काय? जागेवर थांबलं असलं की ती आपोआप पळत नाही, आणि एकदा जर बॉडी अशी पळत असेल तर ती आपोआप थांबत नाही. इनर्शिया म्हणजे बॉडीला स्वतःमध्ये बदल करावं वाटत नसतो. आपल्यात पण स्थूलता असते, बसलं की बसूनच राहावं वाटतंय. म्हणजे ह्याला म्हणतात इनर्शिया. म्हणजे एखादी बॉडी जर इकडे पळत असेल तर तिला तिचं डायरेक्शन आपोआप चेंज करू शकते का? सांगा बरं, सांगा. यस, नाही करा वाटत. म्हणजे तेच
इनर्शिया इज अपोजिशन टू चेंज. अपोजिशन टू चेंज. काय चेंज? चेंज इन स्टेट. चेंज इन स्टेट. स्टेट म्हणजे काय बाळांनो? अवस्था. अवस्था. अवस्था कशी कशी असू शकते? स्टेट एक तर तुम्ही जागेवर थांबलेले आहात तर रेस्ट म्हणतात त्याला. दुसरं तुम्ही जर पळत असाल, एखादी बॉडी जर पळत असेल तर तिला मोशन म्हणतात. दोन प्रकारची स्टेट आहे, स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशन. स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशन. कळलं का सांगा रे बाळांनो? दोन प्रकारच्या स्टेट आहेत, स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशन. मग मोशनच्या स्टेटमध्ये असेल तर बॉडीला मोशनच्या स्टेटमध्येच राहावं वाटतंय, रेस्टच्या स्टेटमध्ये असेल तर तिला रेस्टच्या स्टेटमध्येच राहावं वाटतंय. मग ह्याला म्हणतात इनर्शिया, की बॉडीला स्वतःची स्टेट चेंज करावं वाटत नाही. मग आता इट इज अपोजिशन टू चेंज द करंट स्टेट असं म्हणा, किंवा अपोजिशन टू चेंज द व्हेलॉसिटी. स्वतःची व्हेलॉसिटी चेंज करावं वाटत नाही. रेस्टवर बसल्या म्हणजे व्हेलॉसिटी किती आहे? 0. मग तिला ती व्हेलॉसिटी 0च ठेवावी वाटते. जर मोशन मध्ये असेल 5 मीटर पर सेकंद पळत असेल तर 5 मीटर पर सेकंदच पळ वाटते. आपोआपच तिचा 8 मीटर पर सेकंद होत नाही, कुणीतरी बाहेरून तिला फोर्स लावावा लागतो. जर तिची व्हेलॉसिटी 5 ने इकडे जात असेल तर 5 ने इकडे ती आपोआप जातच नाही, तिला कुणीतरी इकडून फोर्सच लावावा लागतो. सो इनर्शिया इज अपोजिशन टू चेंज इन द स्टेट. चेंज इन द स्टेट म्हणजे चेंज इन द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बदलली की स्टेट बदलते, लक्षात घ्या. आता मला सांगा, बॉडी 5च्या स्पीडनं उजवीकडे पळत आहे, 5च्या स्पीडनं उजवीकडे पळत आहे. नंतर इथून पुढे तिनं 8च्या स्पीडनं पळायला लागली. मोशन मध्ये इथं पण होती, इथं पण आहे मोशन मध्ये, इथं पण मोशनची स्टेट आहे, इथं पण मोशनची आहे. पण मला सांगा, मग स्टेट बदलली का नाही बॉडीची? बॉडीची स्टेट बदलली का नाही? हा साक्षी, तुझी डेफिनेशन आहे करेक्ट, परंतु त्याच्यापेक्षा बेटर डेफिनेशन आहे व्हेलॉसिटीच्या स्वरूपामधली. मी सांगतो ना, तेच तुझ्याच डेफिनेशनवर बोलत आहे साक्षी. तुझ्याच डेफिनेशनवरती बोलत आहे, बरोबर आहे तुझं. हा, स्टेट बदलली म्हणजे मोशनचीच आहे, मोशनची स्टेट आहे ही पण, परंतु मोशन बदलली ना बाळांनो. एक्झिस्टिंग मोशन होती 5, नंतरची मोशन झाली 8. म्हणजे साधी गोष्ट आहे, स्टेट बदलणे म्हणजे काय बदलणे? व्हेलॉसिटी बदलणे. काय बदलणे? व्हेलॉसिटी बदलणे, बस, बाकी काहीच नाही. आता बॉडी इकडे पळत आहे, त्याच्यानंतर इकडे पळायला लागली. स्टेट बदलली का नाही सांगा बरं? ए कडून बी कडे जात होती, आता बी कडून सी कडे निघाली. स्टेट बदलली की नाही? बदलली, राईट. व्हेलॉसिटी बदलली की नाही? 5च्या स्पीडनं जात होती इकडं, आता पण 5च्या स्पीडनंच चाललंय. व्हेलॉसिटी बदलली की नाही? व्हेलॉसिटी बदलली की नाही? बघा, तुमचं डोकं बघा, डोकं बघा. आता चालत नाही डोकं बाळांनो, लक्ष द्या, आता लक्ष द्या. हा, आता कळलं. कारण व्हेलॉसिटीला डायरेक्शन पण असतं बाळा. जरी इकडं 5च्या, इथे 5च्या चाललंय, इथे 5च्या चाललंय, पण इथं पूर्वेकडे चाललंय, उजवीकडे चाललंय, इथं खाली चाललंय. डायरेक्शन बदललं की व्हेलॉसिटी बदलते की नाही? बोला जरा. बदलते ना? मग व्हेलॉसिटी बदलली, परंतु स्पीड बदलली का नाही सांगा बरं? स्पीड बदलली का नाही सांगा बरं? नाही बदलली, स्पीड नाही बदलली. ठीक आहे, बरं स्टेट बदलली का नाही सांगा बरं? स्टेट, स्टेट बदलली का नाही? स्टेट, स्टेट पण बदलली, लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्शन एकच लक्षात घ्या, व्हेलॉसिटी बदलली की स्टेट बदलली, बाकी विषय संपला. व्हेलॉसिटी म्हणजेच स्टेट आहे, अवस्था आहे, मला एवढंच सांगायचंय. व्हेलॉसिटी म्हणजेच स्टेट आहे. तुम्ही तिथे लिहून घ्या एका ठिकाणी, व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्टेट. मी इथंच लिहितो बघा. एखादी स्टेट म्हणजे काय, अवस्था म्हणजे काय, व्हेलॉसिटी. फिजिक्स मध्ये स्टेटचा अर्थ आहे व्हेलॉसिटी. मी इथं लिहितो बघा, इथं खूप महत्वाचा शब्द आहे हा, कारण स्टेट म्हणजे काय कळतच नाही विद्यार्थ्यांना भरपूर वेळेस. स्टेट म्हणजे अवस्था, म्हणजे फिजिक्स मध्ये स्टेटचा अर्थ व्हेलॉसिटी आहे. स्टेटचा अर्थ केमिस्ट्रीत वेगळा, फिजिक्स मध्ये वेगळा, प्रत्येक ठिकाणी वेगळा. आता स्टेट केमिस्ट्रीमध्ये काय असते? सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड मधून लिक्विड मध्ये गेलं तर स्टेट बदलली. आता बॉल पळायला लागलाय 5च्या स्पीडनं, नंतर 8च्या स्पीडनं पळायला लागला, सॉलिडच आहे, सॉलिडच होता. मग केमिस्ट्रीनुसार त्याची स्टेट बदलली का? केमिस्ट्रीनुसार त्याची स्टेट बदलली का सांगा बरं जरा?
नाही बदलली, पण फिजिक्स नुसार बदलली का नाही? हा, ते अगोदरच्या काळात कसे शब्द तेवढे नव्हते म्हणून ते स्टेट वापरायचे. तर आता मात्र तसं नाही. तर सध्याचं सर्वात महत्वाचं वाक्य म्हणजे काय? स्टेट इज इक्वल टू व्हेलॉसिटी. कळलं का? सर्वांना कळलं का स्टेटचा अर्थ काय ते फिजिक्स मध्ये? व्हेलॉसिटी इन फिजिक्स. बघ, इन फिजिक्स म्हणण्यापेक्षा इन कायनेमॅटिक्स, कारण फिजिक्स मध्ये पण सॉलिड लिक्विड गॅस आहे, सर्वच आहे फिजिक्स मध्ये. इन कायनेमॅटिक्स, कायनेमॅटिक्स फिजिक्सचा एक ब्रांच आहे कायनेमॅटिक्स. तो व्हेलॉसिटी म्हणजे स्टेट. ऑल आर क्लिअर? ओके उत्कर्षा बेटा, मग तुला कळलं का? कुठं मला वाटतं कोण साक्षीने दिली होती डेफिनेशन का? मी जरा बघितलं नाही. डेफिनेशन कोण दिली होती? साक्षी. तर साक्षी तुला आता कळलं का? इट इज अपोजिशन और लेझीनेस टू चेंज स्टेट. स्टेटच्या ऐवजी मी काय लिहिला शब्द इथं? व्हेलॉसिटी. बरोबर आहे? म्हणजे तुझी डेफिनेशन पण करेक्ट आहे, ही डेफिनेशन पण करेक्ट आहे. राईट, हीच डेफिनेशन, अपोजिशन टू चेंज द व्हेलॉसिटी. तिनं काय डेफिनेशन दिली होती माहिती आहे का? टेंडन्सी ऑफ बॉडी टू रिमेन इन करंट स्टेट. टू रिमेन इन करंट स्टेट किंवा टेंडन्सी ऑफ बॉडी टू रिमेन इन एक्झिस्टिंग स्टेट. मग त्याच्यानंतर आता इनर्शिया विषयी क्लिअर झालं. आता एक लक्षात ठेवायचं, जेवढं बॉडीचं मास जास्त तेवढी जास्त इनर्शिया. ठीक आहे? छोट्या बॉलची इनर्शिया कमी, मोठा बॉल त्याचं मास मोठं त्याची इनर्शिया जास्त. कारण छोट्या बॉलला मोशन मध्ये आणायला आपल्याला थोडीशी ताकद लावावी लागेल, पण मोठ्या बॉलला मोशन मध्ये आणायला खूप जास्त ताकद लावावी लागेल. ज्याला जास्त ताकद लावावी लागते त्याची इनर्शिया जास्त, त्याची स्थूलता जास्त. ठीक आहे? त्याच्यानंतर आता बघा, हे खूपच छान आहे, न्यूटनचा पहिला लॉ. न्यूटनचा पहिला लॉ, न्यूटनचा पहिला. आता न्यूटनचे 3 नियम आहेत, पण 3 नियमांची काहीच गरज नाही. खरं तर फक्त दुसरा नियम बस झाला. न्यूटनच्या 3 नियमांची गरज नाही, फक्त सेकंड लॉ पासून पहिला लॉ पण येतो आणि तिसरा लॉ पण येतो. पण 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 थांबा एक मिनिट. हा, परंतु आपल्याला तिन्ही लॉ पाहायचे आहेत. ठीक आहे? बघा आता काय म्हणतात लॉ. फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणतो अगोदर समजून घ्या. कोणतीही बॉडी आहे, तिची स्टेट समजा एकतर रेस्टची असेल किंवा तिची स्टेट काय असू शकते? मोशनची असू शकते. रेस्टची म्हणजे काय? मोशनची स्टेट तुम्हाला जरा इथं कळणार नाही पृथ्वीवर, त्याच्यासाठी स्पेस मध्ये जावं लागतंय. रेस्टची स्टेट म्हणजे काय? समजा तुमचा आता ठेवलेला तुमच्या पुढे काय ठेवला असेल, एखादा तुम्ही मोबाईल ठेवला असेल, त्याला हलवत नसाल तर तो काय? रेस्ट मध्ये. आणि मोशनची स्टेट म्हणजे काय? एखाद्या स्पेस मध्ये एखादी वस्तू पळायला, पळायला ती जस्ट पळायला. तर बॉडीला म्हणजे आता ह्या दोन्ही पण स्टेट आहेत. ठीक आहे? ह्या दोन्ही पण काय स्टेट आहेत. ही पहिली आहे स्टेट ऑफ रेस्ट आहे आणि ही स्टेट ऑफ मोशन आहे. तर न्यूटन काय म्हणतो, ही जी बॉडी रेस्ट मध्ये आहे ती मोशन मध्ये उगीच येत नाही, आणि ही मोशन मधली बॉडी उगीच उगीच रेस्टला जात नाही. म्हणजे दोघी पण स्वतःची स्टेट बदलतच नाहीत, ते इनर्शियामुळे, हे का नाही? मग दोघींना पण आपली मोशन बदलायची नाही किंवा स्टेट बदलायची नाही. त्या स्टेट तेव्हाच बदलतात. एखादी बॉडी स्टेट केव्हा बदलते? की रेस्ट मधली बॉडी पळणार केव्हा? जर आपण तिला बाहेरून काय लावलं? सांगा बरं जरा, काय लावलं? आपण काय लावावं लागेल एखाद्या बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी? यस ओम, व्हेरी गुड, फोर्स. काय लावावं लागेल? फोर्स. पण मला सांगा, समजा आता इथं एखादी ऑब्जेक्ट आहे, तुमच्या घरामध्ये ठेवलेली खुर्ची आहे, आणि तुम्ही काय म्हणता ती जागेवर थांबलेली आहे, तिला मोशन मध्ये आणण्यासाठी फोर्स लावावा लागेल. मग मला सांगा,
एखाद्या बॉडीवरती मी असा फोर्स लावला, इकडून 5 न्यूटन आणि इकडून 5 न्यूटन. मला सांगा ही बॉडी मोशन मध्ये येईल का? सध्या रेस्ट मध्ये आहे, तर तिची स्टेट ऑफ रेस्ट चेंज होईल का? तिची स्टेट ऑफ रेस्ट चेंज होईल का? नाही होणार. मग हे असा फोर्स लावून काही कामाचं नाही, बरोबर आहे. पण मला सांगा, जर बॉडीवरती मी एकीकडून 3 न्यूटन एकीकडून 5 न्यूटन लावला तर मोशन मध्ये येईल का? एका बाजूनं 5 न्यूटन म्हणजे एका बाजूनं काय करलात, तुम्ही ढकलायलात आणि एका बाजूनं तुमचे वडील ढकलायले, ठीक आहे. तर म्हणजे ह्याचा अर्थ बॉडीवरती जो फोर्स लागला पाहिजे तो दोन प्रकारचे असतात. एक कोणत्या तरी एका दिशेत नेट फोर्स असतो, जसं की इथं जर बघितलं तर 5 मधून 3 वजा झाले, 2 न्यूटन एक इकडच्या दिशेत लागणार. परंतु इकडून आणि इकडून फोर्स तेवढाच लावला, 5 आणि 5, तर दोघांची हे 5 इकडे आहे, हे 5 इकडे आहे, म्हणून तो नेट फोर्स इथं 0 होतो. ज्या वेळेस बॉडीवरती फोर्सेस लागतात पण त्यांची सर्वांची बेरीज 0 होते, ओव्हरऑल बेरीज 0 असते, त्याला म्हणतात बॅलन्स्ड फोर्स. कसला फोर्स म्हणतात बोला? बॅलन्स्ड फोर्स. आणि अशी सिच्युएशन जिथं की नेट फोर्स कोणत्या तरी एका दिशेत असतो त्याला म्हणतात अनबॅलन्स्ड फोर्स. काय म्हणतात? अनबॅलन्स्ड फोर्स. मग मला सांगा, आता मला तुम्ही सांगायचंय, बरं मला तुम्ही सांगायचंय, समजा एखादी बॉडी आहे आणि ह्या बॉडीवरती इकडून 5 न्यूटन लागला आणि इकडून 15 न्यूटन लागला. हे बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? सांगा बरं. व्हेरी गुड, अनबॅलन्स्ड आहे. समजा मी काय केलं, आता ह्या बॉडीला इकडून 10 न्यूटन लावला आणि असा 10 न्यूटन लावला. बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? सांगा बरं. प्राजक्ता व्हेरी गुड, कार्तिक व्हेरी गुड, अंजली व्हेरी गुड, श्रुतीला आता कळलं. बघा बाळांनो, तुम्ही साधा विचार करायचा की ही बॉडी पळेल का जागेवरच थांबेल? साधी गोष्ट आहे रे बाळांनो. मी हा फोर्स असा नाही लावला, असा लावला असता तर दोघे एकमेकाच्या विरोधात, असा आणि असा असलं की दोघे एकमेकाच्या विरोधात ना. पण एक असा आणि दुसरा असा म्हटल्यावर दोघे एकमेकाच्या विरोधात आहेत का? म्हणजे ह्याचा अर्थ काय व्हायला माहितीये का, की इकडून तुम्ही ढकलायलात आणि पुढून कोणीतरी ओढायलंय, बरोबर आहे का नाही? इकडून कोणीतरी ढकलायलात आणि पुढून तुमचा दुसरा भाऊ ओढायलाय. मग तुम्ही एकमेकाला विरोध करायलात का एकमेकाला मदत करायलात? सांगा बरं जरा. मदत करायलात ना. मग मदत केल्यावर बेरीज होईल का नाही बाळांनो? इथं जशी वजाबाकी होते दोन फोर्सेसची, तशी इथं बेरीज होईल ना. मग हे अनबॅलन्स झाला का बॅलन्स झाला? सांगा बरं. नेट फोर्स 0 होईल का इथं? नाही उत्कर्ष, बॅलन्स नाही होत, अनबॅलन्स्ड होतो. बॅलन्स्ड कधी? ज्या वेळेस एका बाजून लागलेला फोर्स त्याच्या विरोधात लागलेला फोर्स एवढा पाहिजे. पण इथं हे विरोधात नाहीतच ना. हे दोघं विरोधात आहेत का? नाही, विरोधात पाहिजेत फोर्सेस. आणि इक्वल म्हणजे इक्वल आणि अपोजिट फोर्स असला, इक्वल पाहिजे अपोजिट पाहिजे, इक्वल पाहिजे अपोजिट पाहिजे, तेव्हाच तो बॅलन्स्ड असतो. चला पुन्हा एकदा एका बॉडीला कोणतरी इकडून ढकलायले 5 न्यूटन आणि कोणतरी इकडे ओढायले 5 न्यूटन. चला, बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? यस, हा बॅलन्स्ड आहे. बॅलन्स्ड आहे शुभम, बॅलन्स्ड. विरोधात आहे ना बाळा. विरोधात असलं, हा ते सेम डायरेक्शन मध्ये तसं नाही. तुम्ही फक्त इमॅजिन करायचं, तुम्ही इकडे ढकलायला त्या वस्तूला, त्या टेबलला, आणि तुमचा भाऊ त्याला इथं पकडून इकडे ओढायलाय, किंवा तुमची दिदी. साधी गोष्ट आहे यार, साधी गोष्ट आहे. बॅलन्स्ड होणार म्हणजे कुठंच जाणार नाही तो टेबल. त्याच्यानंतर हा बघा, कळते, हळूहळू कळते, सर्वच कळते, काळजी करू नका. इकडून आहे 5 न्यूटन, इकडून आहे 5 न्यूटन. बोला, बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? बॅलन्स्ड आहे. ठीक आहे. मला सांगा, इकडून आहे 5 न्यूटन, इकडून आहे 5 न्यूटन. चला बोला, बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? एवढंच विचार करायचं, ती बॉडी जागेवर थांबेल का कुठं तर पळेल असे फोर्सेस लावल्यावर? यस, अनबॅलन्स्ड आहे.
राईट. मला सांगा, समजा मी आता इकडून 5 न्यूटन लावला, आता हे बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? आप दिमाग का दही हो रहा है क्या? ठीक आहे, हे तर कळलं पाहिजे, म्हणून तर गडबड करायला जमत नाही. फिजिक्स मध्ये ना गडबड करायला म्हणून तर जमत नाही. आम्हाला काय, आम्हाला तर मस्त वाटेल ना लवकर लवकर सिलेबस संपवायचा, मस्तपैकी फेरी मारायची, कुठं तर हनीमूनला जायचं. हा, पण ते तसं नसतं बाळा. हे फिजिक्स आहे, त्याला लॉजिक लागतंय, आणि एकदा डोक्यात घुसलं का नाही, फिजिक्स शिवाय दुसरं काही करावं वाटत नाही. हे पण लक्षात घ्या, दुसरी गोष्टच हातात घ्या वाटत नाही. बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे बोला. एक लक्षात घ्या, हे आणि हे एकमेकाला बॅलन्स करायलेत, परंतु याला कोण बॅलन्स करणार? याला तर कोणीच बॅलन्स केलं नाही, म्हणून ओव्हरऑल मध्ये हे अनबॅलन्स्ड आहे. हे काय सांगा बरं, आता सांगा बरं कसं, बॅलन्स का अनबॅलन्स? बॅलन्स. आता झाले हुशार विद्यार्थी. चला आता आणखीन आणखीन आणखीन, इकडं 5, इकडं 3, इकडून 2. चला आता सांगा, हे बॅलन्स का अनबॅलन्स? हा हा ठीक आहे, पण हे आता थोडं वर. चला चला, डक 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 डक, बॅलन्स आहे बेटा. कसं बघा ना, हे 5 न्यूटन एवढंच बघायचं, उजवीकडे किती आहे आणि डावीकडे किती आहे. उजवीकडे किती आहे? 5 न्यूटन. डावीकडे इथं 2 न्यूटन आहे आणि इथं 3 न्यूटन आहे ना, मग ह्या दोघांची बेरीज किती होणार? 5 न्यूटन होणार नाही. तुम्हाला हे पुढचे चांगले चांगले पुस्तकं सोडण्यासाठी शिकावं लागतं रे बाळांनो. नुसतं पुस्तकं, तुमच्या पुस्तकात काय दिलंय? नवीच्या पुस्तकामध्ये काय तर टाइमपास दिलाय, शिकून पुढे जायला काय लागतंय. पण हे आयसीएससीच्या लेवलच्या पुढचं असं जर तुम्हाला डोक्यात जायचं असेल तर हे सांगावंच लागतंय मला, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये. त्यामुळे काळजी करू नका, हळूहळू. आता पुढचं लेक्चर, आता स्वर्गेकर सर म्हणतील बस करा. आता उद्या आपण पुढचं लेक्चर घेऊया, त्याच्या पुढचं उद्या लिहूया, ठीक आहे? बाय.